वारकऱ्यांना घेऊन जाणारी एक ट्रक पाण्यात बुडाली. पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं आणि या सोहळ्यात सामील होण्यासाठी हिंगोलीवरून एक दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली होती. एका ट्रकमध्ये जवळपास 25 वयस्कर वारकरी बसले होते. पण अचानक आळंदीच्या वाटेवरती ट्रकने घाला घातला. ड्रायव्हरचा निर्णय चुकला आणि अख्खा ट्रक थेट पाण्यात बुडाला. पण त्यानंतर अशी एक अद्भुत आणि अकल्पनीय गोष्ट घडली की ज्याची नोंद आता वारीच्या इतिहासात होणार आहे. मग इंद्रायणीच्या त्या महापुरात नक्की काय घडलं? 25 वारकऱ्यांचे प्राण धोक्यात आले होते, पण श्रद्धेपुढे निसर्ग कसा काय हरला? संपूर्ण घटनेला पाहून संपूर्ण महाराष्ट्र हा धक्क झालाय. मग पुढे त्या वारकऱ्यांचं नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया. या अंगावर काटे आणणाऱ्या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राची वाट पाहतो ती मानाची दिंडी, मानाची पालखी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जी 8 जुलै रोजी चीच प्रस्थान झालं. हे प्रस्थान होण्याआधी हिंगोलीवरून एक दिंडी तिथं त्यांच्यामध्ये समावेश व्हायला आली होती. पण त्यांच्यासोबत असं काहीतरी अद्भुत घडलं की जे पाहून प्रशासन देखील कदाचित चक्क झाले. सगळे ट्रक पाण्याखाली गेली होती. अखेर जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरा दिला. खरं तर शेकडो वर्षाची ही पवित्र परंपरा जाण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान जवळपास होणार होतं. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत अलकापुरीत दाखल होते. पण यावेळीची परिस्थिती प्रचंड वेगळी होती. इंद्रायणीमध्ये प्रचंड पूर गेल्या 2 दिवसापासून आला होता. त्यामुळे वारकऱ्यांच्या अगदी लिमिटेड वारकऱ्यांमध्येच ही वारी त्या ठिकाणी जी पालखी आहे ती उचलली गेली. पण त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी दिंडी क्रमांक 235 चे वारकरी हिंगोलीच्या वसमत भागातून तिथे येत होते. 2 ते 3 दिवसापूर्वी हिंगोलीच्या बसमधून निघाले होते. त्यांची दिंडी क्रमांक 235 होती. त्यांचे वारकरी एका ट्रकहून प्रवास करत निघाले होते. या दिंडीत बहुतांश भाविक हे वयस्कर होते, जे कोणी 50 वर्षाचे, तर कोणी 60 वर्षाचे, तर कोणी 70 वर्षाचे. वृद्ध आजोबा आजी होत्या. ट्रकमध्ये ते वारकरी बसलेच होते, पण त्यांच्यामध्ये त्यांच्या महिनाभराचं राशन, गॅस टाक्या, त्यानंतर राहायचे पाल, तंबू, टाळ, विणा, पंकवाद असं काही सुव्यवस्थित भरलेलं होतं. प्रवासादरम्यान सर्व वारकरी ट्रकमध्ये भजनात दंग होते. माऊली ज्ञानेश्वर माऊलीचा गजर सुरू होता. ट्रकमध्ये बसलेल्या 70 वर्षाच्या मधुराबाई म्हणाल्या, विठुरायाची यंदाची वारी सुखाची कर बाबा. लय दिवसांनी माऊलीच्या चरणी जायचा योग आलाय. त्यावर बाजूलाच बसलेले नामदेव बाबा म्हणाले, तुका म्हणे आता नको पाहू हरी माऊली, सगळं नीट करेल, पण आपण बस तिचा गजर करायचा. पण त्यांना काय माहीत होतं की पुढील काही किलोमीटर गेल्यानंतर पुढे त्यांच्यासोबत असं काही धक्कादायक प्रसंग घडणार होता, जो त्यांच्या भक्तांची परीक्षा घेणार होता आणि एक भयानक संकट त्यांच्यासाठी दबा धरून बसलं होतं. तर ही घटना, ही वारी जी आहे ती निघायच्या आधीच घडली. पालखी प्रस्थानाच्या आधी घडली, पण त्याची चर्चा आजही होती आहे. खरं तर आळंदीच्या बाहेर एक असा धक्कादायक प्रसंग घडला की ती ट्रक पाण्याच्या प्रवाहामध्ये अत्यंत बुडाली. ट्रक ड्रायव्हरचा निर्णय चुकला. 25 वयस्कर वारकरी निघण्याच्या तयारीतच नव्हते. अक्षरशः सगळे वाया चाललं होतं. पण शेवटच्या क्षणी जे घडलं त्यानं अख्खा देश हादरला. खरं तर प्रस्थान ज्या वेळेस होणार होतं 2 दिवसापूर्वी, म्हणजे साधारणपणे 6 जुलै ते 7 जुलै प्रचंड आळंदी परिसरात प्रचंड ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना येऊ नका स्पष्ट सांगितलं होतं. सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे सगळ्यांना गाड्या आळंदी बाहेर सुरक्षित ठिकाणी थांबायला सांगितलं. हिंगोलीची दिंडी घेऊन नेणारा ट्रक देखील आळंदीच्या बाहेर काही तासांपूर्वी पोहोचला होता. पाऊस कोसळत होता, अंधारात पसरत चालला होता आणि नदीच्या पात्राला प्रवाह अचानक तीव्र झाला. ज्या ठिकाणी प्रशासनाने गाड्या थांबायला सांगितलं होत्या तिथेच एक धक्कादायक प्रसंग घडला. खरं तर हिंगोलीमधून ही बस आलेली ट्रक होती. त्या ट्रकमध्ये वारकरी बसले. त्यांच्यामध्ये एक महिनाभराचं राशन होतं, गॅसच्या टाक्या होत्या, तांदूळ होतं, डाळ होतं, साखर होती, चहा पावडरचे जे लागणारं होतं महिनाभरामध्ये सगळा किराणा, सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये होत्या. पण अखेर त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग उघडणार. खरं तर 2 दिवसापासून प्रवास करत येत होते, बातम्या बघत होते. आता त्यांना काय करावं काही समजत नव्हतं. दरवर्षी ते तिथे यायचे, आळंदीत थांबायचे, पण यावेळेस आळंदीत एंट्री दिली नाही. त्यांना अशा ठिकाणी एंट्री दिली की तिथे अक्षरशः ते ठिकाण दिशा जरी होतं, त्यांना ते तिथं ट्रक लावली. खरं पण ट्रक लावल्यावर पुढील काही तासांत त्यांच्यासोबत जे घडणार होतं त्याचा त्यांनी विचारच केला नव्हता. खरं तर प्रशासनाने वेशीबाहेरच, म्हणजे आळंदीच्या जो काही 4 पूल होते, 4 एंट्री पॉईंट होत्या, त्याच्याबरोबर बॅरिकेड्स लावून
वारकऱ्यांना गाड्यांना पाठीमागे थांबवलं होतं आणि त्या गाड्या थांबवायला एक विशेष ठिकाणी जागा दिली होती. पण झालं असं, ती जागा सखोल भागात असल्यामुळे तिथे बाजूलाच इंद्रायणी नदी असल्यामुळे अचानक रात्री एक मोठा आवाज झाला. एक प्रचंड असा आवाज की पाण्याचा एक मोठा लोढा त्याच्या दिशेने येतोय की काय असं झालं. पात्याचा प्रवाह इतका तीव्र वाढला की त्या ठिकाणी प्रशासनात जणांना गाड्या लावायला सांगितल्या होत्या. तिथं अचानक पुराचं पाणी वाढू लागलं. बघता बघता पाणी रस्त्यावरून वाहायला लागलं, ट्रकमध्ये शिरायला लागलं. 60 वर्षाचे ज्ञानोबा मामा ओरडले, अरे रघु, गाडी बाजूला घे, पाणी यात यायला लागले. ड्रायव्हर रघुनं गाडी पुढे मागे करण्याचा प्रयत्न केला, पण चिखल आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ट्रक जागेवरून हलला नव्हता. पाण्याचा स्तर कमरे इतका नंतर थेट छातीपर्यंत गळ्यापर्यंत येऊन पोचला. आता हळूहळू ट्रकची उंची माणसाच्या उंचीपेक्षा वर होती. त्या वारकरी बाजूला बसलेले होते ते ताबडतोब ट्रकमध्ये बसले. आता त्यांना वाटलं इथून ट्रक चालू करूयात आणि पुढे निघून जाऊया. पण ड्रायव्हर रघु गाडी हलवण्याचा प्रयत्न करू लागला. ट्रक जागेवरून हलत नव्हता. आता खाली उतरावं तर डोळ्यासमोर पाणी होतं आणि ट्रकमध्ये बसून थोड्या वेळाने त्यांना सुरक्षित वाटलं. खरं, पण आता पाण्याचा प्रवाह आणखी वाढू लागला. हळूहळू आता त्या बसच्या ट्रकच्या लेवलपर्यंत पाणी आलं होतं. ते वरती चढलं. ट्रकमध्ये पाणी घुसलं. वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्याचं खाण्यापिण्याचं साहित्य खराब होत होतं. गॅसच्या टाक्या, दिंडीचे पाल पाण्यावर तरंगू लागले. वारकऱ्यांमध्ये घबराट पसरली. महिला वारकरी रडू लागल्या, देवाचा धावा करू लागल्या. चहूबाजूनी पाण्याचा वेढा आणि संततधार पाऊस. मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. पाण्याचा वेढा इतका भयानक होता की संपूर्ण ट्रक पाण्यात बुडायचा. पण अचानक ड्रायव्हरनं असं काही केलं की त्याने पुढे जे अचानक प्रसंग घडला. आता समजलं की ट्रकच्या आत टपापर्यंत पाणी जायला लागलं होतं आणि कसं तरी वारकरी ट्रकच्या काही वॉलला त्याला धरून कसं तरी बसले होते. आता ट्रक पाण्यात पूर्णच बुडाला. वयस्कर वारकऱ्यांना पोहता येत नव्हतं आणि बाहेर पाण्याचा प्रवाह इतका वेगाने होता की पाय टेकणं अशक्य होतं. अशा अत्यंत बिकट आणि मृत्यूच्या दारात ड्रायव्हरनं कमालीचा प्रसंगदान राखला. त्यानं पाहिलं की ट्रकच्या मागच्या बाजूला असणारी एक छोटीशी खिडकी, जिच्यामधून पाठीमागे बसलेल्या लोकांना बोलता येतं, त्या खिडकीच्या वर अजून थोडंसं पाणी आहे. ड्रायव्हरनं तात्काळ स्वतःचा जीव धोक्यात घालून ती खिडकी कशीबशी उघडली. मोठ्यानं ओरडून म्हणाला, आवाज दिला, बाबांनो, माऊलींनो, वेळ गमवू नका, सामान सोडून द्या, एका पाठोपाठ एक याच्यातून उड्या मारा, लवकर गाडी पूर्ण डुबणार आहे. ड्रायव्हरचा तो आवाज ऐकून वारकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जाची लाट आली. एका हातानं माऊलीच्या नावाचा गजर करत होता, दुसऱ्या हाताने एकमेकाला सावरत होता. त्या 60 ते 70 वर्षाच्या वृद्ध वारकऱ्यांनी, महिलांनी तिथून उड्या घेतल्या आणि एकामागून एक करत 25 वारकरी ट्रकमधून बाहेर पडले. कसेबसे पाण्याच्या प्रवाहाशी धुंद देत रस्त्याच्या सुरक्षित बाजूला आले. सगळे वारकरी बाहेर आले. क्षणार्धात संपूर्ण ट्रक पाण्यात गडबड झाला. त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यासमोर विश्वास बसला नाही. असा काय चमत्कार घडला? सगळे वारकरी सुखरूप बाहेर आले. काही सेकंदातच तो भला मोठा ट्रक, त्यांच्यासमोर असणारे इतर 2 गाड्या पाण्याखाली गेल्या. डोळ्यासमोर संपूर्ण ट्रक पाण्यात बुडाला. ट्रकमध्ये वारीचा महिनाभराचं राशन, अन्नधान्य, गॅस टाक्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारकऱ्यांचा प्राण असणारा टाण, विणा, पंखा, मृदंग हे साहित्य पाण्यात वाहून जाऊन गेलं. वारकऱ्यांकडे आता अंगावरच्या कपड्याशिवाय आणि तेही ओल्या कपड्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. गेल्या 2 दिवसापासून ते वारकरी अन्न, पाणी, पुराच्या पाण्यात कमरे इतक्या पाण्यात उभे होते. कोणाची सोय नव्हती. पण जाऊ द्या, म्हणतात, ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतो. वारकऱ्यांचा हा बेहाल झाले. पण एक मोठा चमत्कार घडला. तो ट्रक पाण्यातून बुडाला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला नाही. एकाच जागेवर तो रोखून धरल्यासारखा थांबून राहिला. खरं तर माऊलीच्या या अदृश्य हाताने त्याला थांबवलं होतं की दुसरं काही होतं, याची चर्चा सुरू झाली. खरं तर हा थरथराट अनुभवल्यानंतर तो ड्रायव्हर बोलू लागला, मी गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह खूप होता. त्याच्यामुळे मला माझ्या गाडीतल्या वारकऱ्यांची चिंता होती. मी त्यांना उतरवलं आणि सामान भिजलं तरी चालू द्या, पाणी वाहून सगळं गेलं तरी चालू द्या, पण जीव खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला माऊलीच्या अद्भुत चमत्काराबद्दल आणि ड्रायव्हरच्या प्रसंगवदनाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा.